काही वाहिन्यांवर दर महिन्याला किंवा 2 महिन्यातून कधी कधी तर 3 महिन्यातून एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असते। मात्र स्टार प्रवाह ही एकमेव अशी वाहिनी आहे ज्या वाहिनीवर प्रत्येक महिन्याला एक ना एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असते। मात्र यावेळी स्टार प्रवाह वाहिनीवर एक नाही, 2 नाही तर तब्बल 3 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। स्टार प्रवाह वाहिनीवर नव्या मालिकेंचे सध्या वादळ सुरू आहे। पाठ राखीन आणि सुना येती घरा या 2 नव्या मालिकेनंतर आता स्टार प्रवाह वाहिनीवर आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकतीच या नव्या मालिकेबद्दल स्टार प्रवाह वाहिनीने घोषणा केली आहे। एवढेच नव्हे तर या नव्या मालिकेच्या प्रसारणाची तारीख देखील जाहीर झाली आहे। 1 जून पासून पाठ राखीन ही नवी मालिका रात्री 9 वाजता प्रदर्शित होणार आहे, तर 15 जून पासून सुना येती घरा ही मालिका सायंकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणार आहे। तर स्टार प्रवाह वाहिनीची आगामी नवी मालिका 29 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। अशा प्रकारे एकाच महिन्यात तब्बल 3 नव्या मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणार आहेत। चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीच्या नव्या मालिकेचं नाव काय आहे, या नव्या मालिकेची कॉन्सेप्ट काय आहे, या नव्या मालिकेत कोणकोणते कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत, तसेच या नव्या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका बंद होणार आहे, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। स्टार प्रवाह वाहिनीने नव्या मालिकेचे एक नाही तर तब्बल 2 प्रोमो जाहीर केले आहेत। मालिकेच्या प्रोमोनुसार ही नवी मालिका कोकणात घडणारी 2 प्रेमयुगलांची कथा दर्शवणारी आहे। या नव्या मालिकेतील नायकाची भाषा ही कोकणी असणार आहे। नव्या मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये मालिकेचा नायक सूर्या आणि त्याचा मित्र बाईकवरून जात असतो, तेव्हा त्याला समोरून कोळी महिला डोक्यावर टोपली घेऊन जाताना दिसत असतात आणि त्या महिलांमध्येच त्याला मालिकेची नायिका म्हणजेच डॉक्टर वैदेही दिसत असते। सूर्या त्याच्या मित्राला म्हणतो, ए लालू लालू ही बघ डॉक्टर वैदेही। त्यावर त्याचा मित्र म्हणतो, डॉक्टर मॅडमचं खूळ लागलंय तुका, जिथं तिथं डॉक्टर मॅडमच दिसता बघ तरी मग। खरं तर त्या नायकाला डॉक्टर वैदेहीचा आभास होत असतो। तर मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये डॉक्टर वैदेहीची स्कूटी खराब झालेली असते आणि मालिकेचा नायक सूर्या तिला म्हणतो, हॅलो डॉक्टर मॅडम, काही मदत करू का? सूर्याचा लुक पाहून डॉक्टर वैदेही म्हणते, हे काय? त्यावर सूर्या म्हणतो, अहो दशावतारात मायासूर असा आहे मी, पण ही मॉडेलभर जुनाच आहे। वैदेही म्हणते, माझ्या आईची आठवण आहे ही स्कूटर। त्यावर सूर्या म्हणतो, सॉलिड आहे आणि लगेच मी दुरुस्त करतोय ही मोटर असं म्हणत स्कूटी चालू करायला घेतो आणि म्हणतो, अशी कशी दुरुस्त होत नाही तेच बघतो। आणि डॉक्टर वैदेही म्हणते, परत बंद पडल्यावर? त्यावर सूर्या म्हणतो, अहो बंद पडल्यावर आहे ना मी तुमच्या पाठीमागे। त्यानंतर म्हणतो, मी सूर्या, विसरू नका मला। अशा प्रकारे स्टार प्रवाह वाहिनीने या नव्या मालिकेचे 2 धमाकेदार प्रोमो शेअर केले आहेत। दरम्यान विसरू नको तू मला असं या नव्या मालिकेचं नाव असून ही नवी मालिका 29 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। विसरू नको तू मला या नव्या मालिकेची फक्त तारीख जाहीर करण्यात आली आहे। या मालिकेची वेळ अद्याप जाहीर झालेली नाहीये। दरम्यान विसरू नको तू मला या नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेता शाल्व किंजवडेकर सूर्याच्या भूमिकेत झळकणार आहे। शाल्व हा लोकप्रिय आणि ओळखीचा चेहरा आहे। यापूर्वी शाल्व झी मराठी वाहिनीच्या येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ओमच्या मुख्य भूमिकेत झळकला होता। या मालिकेतून त्याला ओळख मिळाली होती। ओम ही भूमिका साकारून तो घराघरात पोहोचला। यानंतर शाल्व पुन्हा झी मराठी वाहिनीच्या लोकप्रिय शिवा या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकला होता। या मालिकेत आशूची भूमिका साकारून तो खूप प्रसिद्ध झाला होता। तसेच शिवा ही झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका देखील बनली होती। आता पुन्हा एकदा शाल्व किंजवडेकर हा विसरू नको तू मला या नव्या मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीवर पदार्पण करणार आहे। तर विसरू नको तू मला या नव्या मालिकेत डॉक्टर वैदेहीची भूमिका अभिनेत्री तन्वी मुंडले साकारणार आहे। मराठी टेलिव्हिजनच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी तन्वी मुंडले ही एक अभिनेत्री आहे। तन्वीने झी मराठी वाहिनीच्या पाहिले न मी तुला या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण केलं होतं। झी मराठी वाहिनीची पाहिले न मी तुला ही मालिका प्रचंड गाजली होती। प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर आणि आशय कुलकर्णी यांची पाहिले न मी तुला ही मालिका विशेष गाजली होती। त्यानंतर तन्वी कलर्स मराठी वाहिनीच्या भाग्य दिले तू मला या मालिकेत कावेरीच्या मुख्य भूमिकेत झळकली होती। या मालिकेत देखील तिला खूप प्रसिद्धी मिळाली। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत जीवाची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक सांगळे भाग्य दिले तू मला या मालिकेत राजवर्धनच्या भूमिकेत दिसत होता। कावेरी आणि राजवर्धनची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत होती। या जोडीला प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले होते। तसेच भाग्य दिले तू मला ही मालिका कलर्स मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका होती। भाग्य दिले तू मला या मालिकेतच अभिनेता विवेक सांगळे आणि अभिनेत्री तन्वी मुंडले रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या।
दरम्यान आता अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री तन्वी मुंडले हे दोन कलाकार विसरू नको तू मला या स्टार प्रवाह वाहिनीच्या आगामी नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही नवी फ्रेश जोडी आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीच्या विसरू नको तू मला या नव्या मालिकेमुळे स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका बंद होणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तर या नव्या मालिकेमुळे स्टार प्रवाह वाहिनीची प्रवाह दुपारमधील मुरांबा ही मालिका बंद होणार आहे. मात्र या नव्या मालिकेला प्रवाह दुपारचा स्लॉट देण्यात येईल की रात्रीचा प्राईम टाईमचा स्लॉट देण्यात येईल हे अद्याप समोर आले नाही. या मालिकेला जर प्राईम टाईम दिला तर स्टार प्रवाह वाहिनीच्या इतर प्राईम टाईमच्या मालिकेच्या वेळेमध्ये बदल होऊन ही मालिका प्राईम टाईममध्ये प्रदर्शित होऊ शकते आणि स्टार प्रवाहची इतर मालिका प्रवाह दुपारमध्ये मुरांबा या मालिकेच्या जागी प्रदर्शित होऊ शकते. दरम्यान आता या नव्या मालिकेची वेळ काय असेल आणि या नव्या मालिकेमुळे इतर मालिकांच्या वेळांमध्ये कोणते मोठे बदल होतील हे येणाऱ्या दिवसात समजेल. दरम्यान विसरू नको तू मला या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? या नव्या मालिकेची कॉन्सेप्ट तुम्हाला आवडली का? आणि या नव्या मालिकेला स्टार प्रवाह वाहिनीने कोणता प्राईम टाईम द्यावा, तसेच स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री तन्वी मुंडले यांची सूर्या वैदेहीची जोडी तुम्हाला कशी वाटली? ही नवी मालिका तुम्ही पाहणार का? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.